नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 49. कचरा प्रज्वलित करून केलेली मैयाची आरती आणि कोठिया घाटचे फलाहारी जगजीवनदास महाराज. लिंगाघाट इथला आश्रम अगदी नर्मदेच्या किनारी आहे. सुखचैन नावाची नदी पार केली. बऱ्यापैकी आटत आलेली होती. आश्रमाच्या सुबक ठेंगण्या महाद्वारापाशी आलो. आपण चित्रात बघतोय लिंगाघाटापूर्वीची थोडीशी चाल. मध्ये आडवा आलेला एक छोटासा ओढा आपल्याला दिसतोय. हेच ते लिंगाघाट मंदिराचं अतिशय सुंदरसं छोटंसं प्रवेशद्वार. लिंगाघाट आश्रमाचा परिसर आपण बघतोय. इथे एक विदेही बाबा अन्नक्षेत्र चालवतात. त्यांच्या शिष्याने आस्थेने मला बसवून घेतले आणि स्वयंपाकाला लागला. इतक्यात तिथे 4-5 परिक्रमावासी आले. याच्यामध्ये वापी इथला अवधूत फरले होता, ज्याने मगाशी माझा व्हिडिओ घेतला होता. त्याच्यासोबत बापू दादा, बंगाली बाबू असे 3 जण होते. बापू म्हणजे गुजरातमधला एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होता. दादा म्हणून एक आजोबा होते आणि सात्यकी रॉय नावाचा एक गोड बंगाली मुलगा होता. गोड बंगाली बरं, गौड बंगाली नव्हे. हा वरवर पाहता अतिशय नम्र आणि गुणवान वाटायचा, परंतु त्याच्यासोबत थोडा वेळ घालवल्यावर तो काय प्रकार आहे ते लक्षात यायचे. बंगालमध्ये सर्वत्र मुबलक आढळणाऱ्या डाव्या चळवळीचा प्रभाव याच्या मेंदूवर स्वाभाविकपणे होता. त्यामुळे तो परिक्रमेमध्ये असून देखील परिक्रमेमध्ये नव्हता. म्हणजे तो सर्व ठिकाणी जात होता, सर्व मार्ग चालत होता, परंतु परिक्रमेचे कुठलेही नियम पाळण्याची इच्छा त्याला नव्हती. त्यामुळे जिथे जाईल तिथे तो सर्वप्रथम त्याच्या वेशभूषेवरून साधूंच्या शिव्या खायचा. त्याच्यामुळे त्याच्या डाव्या मनावर अजूनच विपरीत परिणाम होत चालला होता आणि तो अधिक कठोर वामपंथी बनत चालला होता. अवधूतची गोष्ट अजूनच निराळी होती. तो सरकारी नोकर होता. काही कारणामुळे नोकरीपासून त्याला थोड्या कालावधीसाठी दूर राहावे लागणार होते. स्पष्ट सांगायचे तर कारण नसताना त्याला बडतर्फ केले गेले होते. त्यावेळेचा सदुपयोग करण्यासाठी तो परिक्रमेमध्ये आला होता. सुरुवातीला त्याला बडतर्फीचे थोडेसे वैषम्य वाटायचे, परंतु नंतर तो आपणहून म्हणायला लागला की जे होते ते चांगल्यासाठीच होते. बापू अतिशय निष्ठावंत स्वयंसेवक होता. तो इतका भोळा बाबडा होता की त्याच्यासोबत 2-3 वामपंथी चालत आहेत हे देखील त्याला कळत नव्हते. आपण चित्रात बघतोय नोकरीवर असलेला अवधूत फरले. यांना मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी या सगळ्या भाषा उत्तम येत होत्या. अवधूत फरले हा रंगावधूत महाराजांच्या प्रसादाने झाला होता, म्हणून याचं नाव अवधूत ठेवले होते. याच्या घरी नारेश्वर येथील रंगावधूत महाराजांची भक्ती होती. शेर नदी पार करण्यासाठी नावेची वाट पाहत उभे असलेले डावीकडून बापू, त्याच्यामागे कमंडलू लटकवले ते दादा, पुढे उभा असलेला अवधूत आणि अलीकडे ठेवलेली पावसापासून संरक्षण देणारी कवच घातलेली सात्यकीची चंदेरी झोळी. मी हीच नदी त्या दिवशी गुडघाभर पाण्यातून पार केली होती. आपादमस्तक आधुनिक वेशातला परिक्रमावासी सात्यकी रॉय, नोडिया जिल्हा, पश्चिम बंगाल. पूर्ण परिक्रमा मार्गामध्ये कुठेही याच्या अंगाला माती लागायची नाही, याचं मला आश्चर्यच वाटायचं. साधूसोबत पोळ्या लाटताना सात्यकी. परिक्रमेमध्ये असे रंगीबेरंगी कपडे घालायला परवानगी नसते. शिलाई नसलेले कुठलेही पांढरे कापड गुंडाळायचे असते. परंतु हे नियम साहेबांना लागू नव्हते. आपल्या नम्रतेने आणि सुहास्य वदनाने सात्यकी रॉय सर्वांची मने जिंकून घ्यायचा. तो कधीच कुठल्या गोष्टीला उघडपणे विरोध करायचा नाही. वापीचा परिक्रमावासी अवधूत फरले याने पुढे हासोड, गुजरात इथं अन्नक्षेत्र सुरू केलं. एका साधूकडून ज्ञान घेत बसलेले सात्यकी आणि अवधूत फरले. अवधूत फरलेच्या यूट्यूब चॅनलवर या साधूंच्या गप्पा मारतानाचा व्हिडिओ त्याने टाकलेला आहे. सात्यकीकडं एक सुंदर बंगाली शाल होती आणि काही अप्रतिम ढाका मलमलचे झब्बे होते. विदर्भात तर झब्ब्याला बंगाली असंच म्हणतात, ते त्यामुळेच. चांगल्या दर्जाची ट्रेकिंग सॅक, उत्तमपैकी स्लिपिंग बॅग, तिच्या खाली अंतराला चांगल्या दर्जाचे स्लिपिंग मॅट, हातामध्ये ट्रेकिंग स्टिक, डोक्यावर तऱ्हेतऱ्हेच्या हॅट, पाठीवरच्या सॅकला रेन कवर, अंगात उंची ढाका मलमलचे झब्बे, खांद्यावर टाकलेली उत्तम दर्जाची बंगाली शाल, पायात सँडल्स
असा त्याचा एकंदरीत वेश होता. त्यामुळे हा परिक्रमावासी अजिबातच वाटत नसे आणि मनाने तसा तो नव्हता देखील. त्याचे वर्णन त्याने असे केले होते, तो एक वॉन्डरलस्ट अर्थात विमुक्त भटका होता. तो जे करायचा त्याला इंग्रजीमध्ये हिच हायकिंग असा शब्द आहे. याचा अर्थ सोबत पैसे वगैरे न घेता, राहण्याची कुठे सोय होईल याची चिंता न करता, मिळेल त्या व्यक्तीला किंवा गाडीला लिफ्ट मागत पुढे पुढे जात प्रवास करायचा. थोडक्यात एक प्रकारची परिक्रमाच, परंतु या लोकांना कुठले बंधन नको असते. अगदी नैतिकतेचे बंधन देखील हिच हायकर पाळताना दिसत नाहीत. उलटपक्षी असे म्हणायला वाव आहे की नैतिकतेच्या बंधनांची आवड नसलेली माणसेच या क्षेत्राकडे हळूहळू वळतात. त्यामुळे याच्याबरोबर नर्मदा मैया याने घेतली नव्हती, त्यामुळे पूजा वगैरे करण्याचा प्रश्नच नव्हता. याने एक टोळी पकडली होती. याचं एकमेव कारण या टोळीसोबत राहिल्यावर भोजनाची आणि निवासाची सोय होते हे त्याच्या लक्षात आले होते. तसाही तो एकटा फिरला असता तर उभ्या भारतात कधी उपाशी मरणार नाही, कारण हे हिंदू राष्ट्र आहे. परंतु हेच तो मान्य करत नव्हता. त्याचे असे म्हणणे होते की भारत सेक्युलर असल्यामुळेच आपल्याला सगळीकडे जेवण मिळते. याच्याशी मी यापैकी कुठल्याही मुद्द्यावर कधी जास्त चर्चा करायला गेलो नाही, कारण मी स्वतः कधी काळी याच डाव्या विचारांचा पाईक असल्यामुळे त्यातल्या सर्व खाचाखोचा बारकावे मला माहिती आहेत. परंतु इतक्या कोवळ्या वयातील एका तरुणाचा बुद्धिबोध होऊ नये म्हणून जे काही योग्य वाटायचे ते मात्र त्याला अवश्य सांगायचो. म्हणजे मी ठरवून असे काही केले नाही, परंतु इथून पुढे काही दिवस अधूनमधून हा मला सतत भेटत राहिला आणि त्याला परिक्रमेविषयी बरेच काही मी सांगू शकलो. त्याचा काही उपयोग होणार नाही हे मला माहिती होतं, परंतु मला इतकेच समाधान की मला जे योग्य माहिती होते ते त्याला सांगितले, वेळोवेळी सांगितले. याच्याकडे असलेल्या मोबाईलवरून हा अतिशय सुंदर फोटो काढायचा आणि त्याच्या फेसबुकवर टाकत राहायचा. तो साधू जीवनाचे बारकावे, धर्मक्षेत्रातील वातावरण याचा बारकाईने अभ्यास करत होता. नियम पाळण्याच्या बाबतीत मात्र याचा शिल्लक राहिलेला अहम आडवा यायचा. असो, मी झाडलोट करून जेवायला बसलो तेव्हा हे सर्वजण आले, परंतु साधूने आधीच अंदाजाने जास्तीचा स्वयंपाक करून ठेवला होता. ही बुद्धी, प्रेरणा त्यांना मैया देत असते. इथे खूप छान भोजन मिळाले. गूळ, मुळा, बुंदी, शेवपुरी, भाजी, खिचडी असा सुंदर बेत होता. जेवताना माझी आणि सात्विकीची चांगली गट्टी जमली. मला बंगाली येते आहे हे कळल्यामुळे तो खूपच खुश झाला. विशेषतः रवींद्र संगीतामधील गाणी मी त्याला म्हणून दाखवल्यावर तो वेडाच झाला. मी त्यांच्या कळपामध्ये सामील व्हावे अशी त्याची इच्छा होती, परंतु मी एकटाच शिकारीवर निघाला आहे हे त्याला सांगितले. मला खरोखरच शिकार करायची होती, माझी स्वतःची शिकार. सतत मध्ये येणाऱ्या मी या कधी बृहत तर कधी सूक्ष्म अहंकाराचे शिकार, माझ्या षड्विकारांचे शिकार. आणि हे शिकार करताना मला मध्ये कोणाचाच अडथळा नको होता. परंतु पुढे अनेक वेळा आमची भेट मात्र होत राहिली. त्याचे या तिघा चौघांपैकी कोणाशी वैचारिक जुळण्याचे तसे काही कारणच नव्हते, कारण अवधूत हा भक्ती संप्रदायातला होता, बापू तर पूर्णवेळ स्वयंसेवकच आणि दादा सर्वातून निवृत्त. अवधूतच्या पायाची अवस्था अतिशय वाईट झाली होती. चप्पल चावल्यामुळे त्याच्या पायाला मोठ्या जखम्या झाल्या होत्या. तो बिचारा तसाच चालत होता. त्याने कुबेर भंडारी इथून परिक्रमा उचलली होती. मध्ये त्याला ही माणसे भेटत गेली. बऱ्याच परिक्रमावासींचे अगदी असेच होते. त्यांना माणसांचा आधार फार सोयीचा आणि अत्यावश्यक वाटत असतो. त्यामुळे आपल्या वैचारिक आणि भावनिक पातळीवर नसलेल्या अशा कुठल्याही केवळ तुमच्या समान गतीने चालणाऱ्या माणसांबरोबर ते गट करून चालू लागतात. चालण्याची समान गती हे एकमेव सूत्र अशा गटांना बांधून ठेवत असते. मी बरेचदा पाहिले की एकाच उंचीचे एकसारखी चण असणारे परिक्रमावासी एकत्र चालतात, कारण पायाची लांबी जितकी अधिक तितकी चालण्याची गती अधिक असते. त्यामुळे असे अधिक गतीवाले पुढे निघून जातात. हा गट साधारण माझ्या शारीरिक उंचीचा असल्यामुळे मला बरेचदा भेटत राहिला. परंतु मी सुरुवातीलाच सर्वांना सांगत असे की मी एकटा चालतो आहे आणि एकटाच चालणार आहे. या विनंतीचा मान सर्वजण परिक्रमेमध्ये राखतात. मी आलो तेव्हा विदेही बाबा झोपलेले होते, परंतु निघताना मात्र ते जागे झाले होते आणि बाहेरच्या कट्ट्यावर उन्हात येऊन बसले होते. काळा सावळा वर्ण, अस्ताव्यस्त विस्कटलेले केस आणि दिगंबर अवस्था. जाताना सर्वांना बाबा मला काहीतरी द्या, मला काहीतरी देऊन जा असे मागू लागले. चौघांनी तिथून हळूहळू काढता पाय घेतला. वरवर पाहता बाबा वेडसर आहे असे कोणालाही वाटू शकते, परंतु हे विदेही अवस्थेतील संतांचे मुख्य लक्षण असते. विदेही म्हणजे देहाचे भान न उरलेला संत. अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज, शंकर महाराज, येळेगावचे तुकामाई हे सर्व विदेही संत होते. मी माझे सामान काढून त्यात किती पैसे आहेत हे पाहून ते सर्व गोळा केले आणि बाबांना दिले. इतक्यात मागच्या गावामध्ये कोणीतरी मला चांदीचे कोटिंग असलेला खजुराचा पाकिट मिळतं इथं, ते पाकिट दिलं होतं. ते पाकिटही त्यांना मागितले. मी लगेच त्यांना देऊन टाकले. न राहून लहान मुलीचे लगेच खाऊन बघतात तसे त्यांनी खजूर खाल्ले आणि त्यांना ते खूप आवडले. बाबा माझ्यावर खूप खुश झाले आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला. आश्रमातून बाहेर पडताना बाबांच्या शिष्याने माझ्या वहीमध्ये हा शिक्का मारून दिला. मेकलसुता धाम, लिंगाघाट, जिल्हा नरसिंगपूर आणि तारीख होती 10 फेब्रुवारी 2022. इथून बाहेर आलो
तर हे चौघे अजून एका शेतामध्ये उभं राहून समोरचे दृश्य चित्रित करत होते. मी आलो तेव्हा हाच फोटो काढण्याचं काम सात्यकी करत होता. ही त्याच्याच फेसबुकवरून घेतलेलं हे चित्र आहे लिंगाघाटाच्या बाहेरचं. तो कुठे उभा होता हे कळावं म्हणून तुम्हाला नकाशा दाखवतो मी की लिंगाघाट आश्रम आपल्याला दिसतोय खाली. नर्मदेचं एक सुंदरसं वळण इकडे आणि याच शेताचा फोटो लाल रंगाचा मार्कर टाकला आहे त्या शेताचा फोटो तो काढतोय आणि त्या शेतातूनच तो मार्ग गेलेला आहे. तुमच्या लक्षात यावं म्हणून प्रत्यक्षात मार्ग कसा आहे याचं आकलन इथं तुम्हाला होईल. इथून पुढे काही काळ हे चौघं माझ्या मागे पुढे होते. त्या काळात ते सतत थांबून फोटो काढायचे, खूप वेगाने चालायचे आणि पुढे सावली बघून खाली बसायचे. चौघांपैकी एकालाही बसायची इच्छा झाली की बाकीच्या चौघांना बसावे लागायचे. मी एका संथ परंतु नियमित गतीने चालत राहिलो, त्यामुळे मला बरेचदा वाटेत हे लोक भेटत राहिले. परंतु यांनी काढलेली चित्रे खरोखरच खूप सुंदर होती. त्यातली काही खास आपल्यासाठी देत आहे, ज्यामुळे मी कुठल्या मार्गाने चाललो हे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, अशा पद्धतीनं नर्मदेचं एक सुंदर वळण आपण पाहिलं आहे. दोन्ही तटावरती सुंदरशी हिरवळ. याच्याही खाली अगदी काठावून जाणारी कोळ्यांची पायवाट असते, ती मी शक्यतो वापरायचो. त्यामुळे बूट चिखलाने माकून लवकर खराब व्हायचे. म्हणजे आत्ता परिक्रमा असे चालले ती शेतकऱ्यांची वाट आहे आणि त्या खाली उजवीकडे जी आपल्याला झाडे दिसते त्याच्या आणि मैयाच्या मध्ये एक कोळी लोकांची पायवाट असते चिखलानं भरलेली. आत्ताही माझे बूट फार फाटलेले होते, तसाच खरडत खरडत मी चालत होतो. पादत्राणे सुटली की त्याचा चालण्याच्या गतीवर निश्चितपणे परिणाम होतो. गगरोला पिठेरा कापत कोठ्या गावात आलो आणि समोरचे दृश्य पाहून हबकलोच. इथे वाळूचा प्रचंड मोठा किनारा नर्मदेला लाभलेला होता. वाळूच्या 20 फुटी ढिगावर एक भव्य यज्ञमंडप होता आणि जिथवर नजर जाईल तिथवर कचराच कचरा पसरलेला होता. प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिकचे द्रोण, प्लास्टिकच्या पत्रावळ्या, थर्माकोलची ताटं सर्वत्र वाऱ्याने उडत होती. आज बिशवाघाटापर्यंत पोहोचावे असा माझा मानस होता, परंतु हा कचरा पाहून इथेच थांबायचा निर्णय मी तत्काळ घेतला. माझ्या परीने जमेल तितका कचरा गोळा करून टाकावा असे मी ठरवले. सुदैवाने या अतिशय लांब रुंद वाळूच्या किनाऱ्याला लागूनच अखेरीस एक मारुती मंदिर होते. मी ताबडतोब तिथे गेलो आणि साधूची परवानगी घेऊन आसन लावले. चित्रकूटमधील एक साधू या आश्रमाची व्यवस्था बघत असे. कोठ्या गावाला लाभलेला वाळूचा भव्य किनारा आपल्याला दिसतोय आणि राम जानकी मंदिरासमोरच्या हनुमान मंदिरात आमचा मुक्काम होता. इथून 1-1.5 किलोमीटर अंतरावर ब्रह्मदेव आश्रम होता. हे सगळंच आपल्याला या नकाशामध्ये दिसतंय. मी लगेच उठलो, आजूबाजूला पडलेल्या काड्या काटक्यांचा एक झाडू बनवला आणि दिसेल तो कचरा झाडून एकत्र करायला सुरुवात केली. इथे पुढे एक आश्रम होता ज्याला ब्रह्मदेव आश्रम असे नाव होते. तिथे आज मोठ्या यज्ञाचे आयोजन केल्यामुळे आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने चालत येत होते. नर्मदा जयंतीच्या निमित्ताने झालेला हा कचरा सर्वजण पाहत होते, परंतु त्यांना याची सवय असावी. त्यांना सवय नव्हती ती झाडू मारणाऱ्या परिक्रमा असायला पाहिजे. त्यामुळे जाता येता सर्व ग्रामस्थ माझ्याकडे पाहून हसत होते. मी मात्र अतिशय शांत चित्ताने माझे कार्य चालू ठेवले. माझ्या डोक्यामध्ये संताप संताप झाला होता. आपण ज्या नदीला आईचा दर्जा देतो तिच्या कुशीमध्ये आपण इतकी घाण कशी काय करू शकतो? आपण खरोखरच तिला आई मानतो का? जर आई म्हणत असू तर इतकी घाण खरोखरच करू का? मी कचऱ्याचे साधारण 30-30 फुटावर एक याप्रमाणे ढीग लावायला सुरुवात केली आणि वाऱ्यामुळे कचरा उडून नर्मदेमध्ये जात होता, त्यामुळे मला त्वरा करणे आवश्यक होते. इतक्यात माझ्या या कामाचे चित्रीकरण करत अवधूत तिथे आला. तो यूट्यूबर व्लॉगर या नात्याने मला प्रश्न विचारू लागला. इस कचरे को हटाने के लिए क्या करना चाहिए? मी सांगितले तो मोबाईल ताबडतोब पेटवून टाकून प्रथम मदत केली पाहिजे. त्यालाही लक्षात आले आणि ताबडतोब तोही माझ्या कार्यामध्ये सामील झाला. आमचे बघून 1-2 ग्रामस्थ कचरा झाडू लागले. बंगाली आणि बापू या दोघांना अवधूतने खूप वेळा आवाज दिला, पण ते काही आले नाहीत. बघता बघता कचऱ्याचे साधारण 200 ते 250 ढीग तयार झाले. अवधूतने एकीकडून ते पेटवून देण्यास सुरुवात केली. मगाशी मला झाडू मारताना बघून हसणारे गावकरी यज्ञातील प्रसाद घेऊन पुन्हा आपल्या गावी निघाले होते. मी अजूनही झाडू मारतोय हे पाहिल्यावर त्यांना काय लाज वाटली कोणास ठाऊक. त्यांनी देखील मोठ्या संख्येने आमच्यासोबत झाडू मारायला सुरुवात केली. बघता बघता त्या सफाई कार्याला एका जनचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आणि बघता बघता संपूर्ण घाट स्वच्छ होऊन गेला. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, वन्हे तो चेत वावा रे, चेतविताची चेततो, प्रयत्नो जाणे तैसा, वाढविताची वाढितो. याची अनुभूती मला इथे आली. त्यांच्यातला एक जण माझ्याकडे आला आणि माझी क्षमा मागितली. म्हणाला, बाबाजी आम्हाला माफ करा. आज तुम्ही विश्रांती घ्या. उद्या आम्ही उरलेली स्वच्छता पूर्ण करतो. आता अंधार पडत आहे. तुम्हाला नर्मदेची आरती करायची असेल, ब्रह्मदेव आश्रमातील हवन देखील बघायचे असेल. मी त्याला म्हणालो, हे पहा देवा,
नर्मदेची आरती करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचे आहे नर्मदेला स्वच्छ राखणे. ज्या आराध्य देवताची आरती आपण करतो आधी त्याला ताम्हणामध्ये घेऊन स्वच्छ करतो ना. आणि आरती करण्याकरता काय पाहिजे? नर्मदा माता पाहिजे आणि कोटी रत्न ज्योती पाहिजेत. मग आज हे सर्व ढिगारे याच माझ्या वाती आणि माझ्या मनात नर्मदेला स्वच्छ करण्यासाठी निर्माण झालेली तळमळ, आर्तता हीच माझी आरती आणि हेच आपले हवन. आज या हवनामध्ये आपण कचऱ्याची आहुती देऊन टाकू. चला आपण सर्वजण आज अशी वेगळी आरती करूया, जगावेगळे हवन करूया. आणि मी खरोखरच कचरा पेटवता पेटवता नर्मदा मातेची आरती म्हणून घेतली. कारण आजच्या आज हा कचरा पेटवणे आवश्यक होते. नाहीतर उद्या तो पुन्हा सर्वत्र पसरला असता. इतके वारे रात्रभर वाहते. ते दृश्य मोठे अद्भुत होते. सुमारे 250 कचऱ्याचे ढीग एकाच वेळी पेटलेले आहेत आणि समोर नर्मदा माता वाहते आहे आणि आम्ही सर्वजण मोठ्या आवाजात तिची आरती करत आहोत. या निमित्ताने मी सर्वच वाचकांना एक गोष्ट सांगू इच्छितो. आपण पर्यावरणापासून जितके दूर जात आहोत तितके आपल्या आयुष्यातली दुःखे आपण वाढवून घेत आहोत. त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसला नाही तरी अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनावर हे सर्व घटक परिणाम करत असतात. प्लास्टिकमुळे सर्वच घटकांचे प्रदूषण होते. कृपा करून सिंगल यूज प्लास्टिकपासून स्वतःला परावृत्त करा. नर्मदेकाठी मी प्रत्येक गावामध्ये हा संदेश देत देतच पुढे गेलो. थर्माकोल आणि प्लास्टिकपासून बनवलेल्या ताटल्या, वाट्या, पेले इत्यादी पर्यावरणाचे शत्रू आहेत. पुढील हजारो वर्ष प्लास्टिक या जमिनीमध्ये, पाण्यामध्ये, चिखलामध्ये जिथे कुठं असेल तिथे तसेच राहते. आपल्याला वाटते नदीने कचरा वाहून नेला, परंतु जिथे जिथे नदीचा प्रवाह अडवला जातो, उदाहरणार्थ धरणे, तिथे कित्येक किलोमीटर या प्लास्टिकच्या अतिप्रचंड कचऱ्याचा ढिगारा साठलेला आहे. मी माझ्या ह्याच डोळ्यांनी हे दृश्य पाहिलेले आहे. हे दृश्य मोठे हृदयद्रावक आणि विदारक आहे. हेच आहेत नर्मदेचे आणि पर्यावरणाचे शत्रू आणि त्याला पर्याय असलेले हे पर्यावरणाचे मित्र आहेत. यासाठी केरळपर्यंत जायची गरज नाही. आजकाल सर्वत्रच सुपारीच्या पानाच्या पत्रावळ्या किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मिळतात त्या तेंदूपत्त्याच्या पत्रावळ्या किंवा पळसाचे द्रोण, पळत्रावळ्या हे अप्रतिम पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचा वापर आपण आवर्जून केला पाहिजे. अशा पद्धतीच्या पत्रावळींचे निसर्गामध्ये काही आठवड्यातच विघटन होऊन जाते आणि पुन्हा खतात रूपांतर होते. जनावरे या पत्रावळी खाऊन टाकतात व त्याचे पचन होते. प्लास्टिकच्या पत्रावळी खाऊन अनेक गायीगुरे प्राणाला मुकतात. या बाबत आपण भागीदार होऊयात नको. 4 पैसे आणि गेले तर जाऊ देत, पण पर्यावरणपूरक साहित्याचाच वापर करा. आपल्या उत्सवाचा भुर्दंड धरणी मातेला आणि नदीला देऊ नका. पूर्णपणे अंधार पडल्यावर मी पुन्हा आश्रमामध्ये आलो. साधू महाराज निवांतपणे बसले होते. त्यांनी स्वयंपाकाची काहीच घाई तयारी केलेली दिसत नव्हती. ते मला म्हणाले, इथून पुढे ब्रह्मदेव आश्रम म्हणून एक आश्रम आहे, तिथे यज्ञ सुरू आहे, त्याचे दर्शन घेऊन या. निवांत रात्री उशीर आला तरी चालणार आहे, काही गडबड नाही. त्यांचा इशारा माझ्या लक्षात आला. याचा अर्थ आज भोजनप्रसाद तिकडेच घ्यावा लागणार होता असा त्याचा अर्थ होता. मी विचारले, बाबाजी तुमच्यासाठी भोजनप्रसाद घेऊन येऊ का? ते म्हणाले की नको, दुपारचे थोडे अन्न शिल्लक आहे ते खाऊन मी झोपतो. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. असे म्हणून मी सर्वांना निरोप सांगितला आणि आम्ही सर्वजण तिकडे निघालो. जाता जाता आकाश खूप सुंदर दिसत होते. त्यातील माझ्या ओळखीचे आकाश सर्वांना सांगत सांगत आश्रमापर्यंत आलो. डावीकडे एका टेकडावर हा आश्रम आहे. आश्रमामध्ये बरीच गर्दी होती. गेल्या गेल्या आम्हाला शेणाने सुंदर सारवलेल्या मांडवामध्ये बसवले गेले. लगेचच भोजनप्रसाद वाढला गेला. भोजनप्रसादी झाल्यावर आम्ही आश्रमामध्ये गेलो. इथे परिक्रमेमध्ये असताना एक साधू आले, ज्यांनी या क्षेत्राचा कायापालट केला. फलाहारी जगजीवनदास महाराज असे त्यांचे नाव. या टेकडीवजा आश्रमामध्ये त्यांनी 27 फूट खोल ध्यानगुंफा बांधलेली आहे व त्यात साधना केलेली आहे. वरती अनेक मंदिरे बांधलेली आहेत. गेली 25 वर्षे यज्ञसेवा सुरू आहे. बाबांना भेटण्यासाठी बरीच मंडळी येऊन बसली होती. बाबा एका छोट्याशा मंदिरासमोर धुनी पेटवून बसले होते. बाबा तेजस्वी आणि लाघवी स्वभावाचे होते. त्यांच्याकडे एक दुर्लभ सौंदर्यदृष्टी होती. शक्यतो साधू त्यांच्या जटा कुठेही कशाही टाकतात, परंतु हे मात्र अतिशय व्यवस्थित डोक्यावर गुंडाळून ठेवत होते. त्यांच्या दाढीच्या देखील कित्येक फूट लांब जटा झाल्या होत्या. त्या देखील त्यांनी सुंदर पद्धतीने गाठ मारून ठेवल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत स्वामीजी आमच्याशी गप्पा मारत बसले होते. ते अतिशय तेजस्वी आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे होते. दुर्दैवाने त्यांचे सध्याचे जे फोटो मला इंटरनेटवर मिळाले त्याच्यामध्ये त्यांची प्रकृती बरीच खालावलेली दिसते आहे. याचा अर्थ दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती ठीक नसणार असे दिसते. वाचकांना महाराजांचे दर्शन घडावे म्हणून काही चित्रे सोबत देत आहे. हे आपण बघतोय ब्रह्मदेव आश्रमाचा प्रवेशद्वार आणि दरवाजामध्ये उभे असते ते कपिला काय आणि स्वामी जगजीवनदास महाराजची. महाराजांना टोपी खूप आवडते आणि ते स्वतः अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित राहतात. टापटीप खूप आवडते असं वाचलं पाहिजे ते.
त्यांच्याभोवती सतत भक्तांचा, विशेषतः तरुणांचा गर्डा पडलेला असतो. आश्रमातला एक सेवेकरी परिक्रमेसाठी निघाला तेव्हा त्याच्या हस्ते कन्यापूजन झाले. त्यानंतर आशीर्वाद देणाऱ्या कन्या सोबत जगजीवनदास महाराजजी. महाराजांच्या जटा खूप मोठ्या आहेत. त्यांना अन्य साधू खूप मानतात. त्यांच्या वाणीचा अधिकार मोठा आहे. साधना काळामध्ये ते केवळ फळे खाऊन राहायचे म्हणून त्यांचं नाव फलाहारी बाबा पडले. त्या काळामध्ये महापूर येऊन आश्रमाच्या चहूबाजूने नर्मदा वाहू लागली आणि हे बेटही बुडणार अशी परिस्थिती निर्माण झाली. तरी देखील त्यांनी बेट काही सोडले नाही. त्यामुळे तो महापूर ओसरला अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. महाराजांचे अनेक चमत्कार भक्तमंडळी आम्हाला सांगत होती. एकदा त्यांनी डिझेलच नसलेली बोलेरो गाडी शेकडो किलोमीटर अंतर चालवत आणली होती. मी निघताना त्यांना नमस्कार केला आणि म्हणालो की माझी नर्मदा परिक्रमा पूर्ण होऊ द्या, असा आशीर्वाद द्या. त्यावर त्यांनी मला सांगितले की एक बात हमेशा याद रखना प्रभू, नर्मदा परिक्रमा कभी पूर्ण नहीं होती. यह अविरत परिक्रमा है. पूर्ण होनी ही नहीं चाहिए. पूरा ब्रह्मांड परिक्रमा कर रहा है, अविरत परिक्रमा कर रहा है, इलेक्ट्रॉन अणु केंद्र की परिक्रमा कर रहा है. नदी का जल समुद्र में, समुद्र का जल बादल में और बादल का जल वापस नदी में, ऐसे जल की परिक्रमा चल रही है. हम उस नदी की परिक्रमा कर रहे हैं. चंद्रमा पृथ्वी की परिक्रमा कर रहा है. पृथ्वी सूर्य की परिक्रमा कर रही है. सूर्य भगवान आकाशगंगा की परिक्रमा कर रहे हैं. पूरा विश्व किसी न किसी बात की परिक्रमा में व्यग्र है. परिक्रमा ही इस विश्व का सार है. परिक्रमा है तो सब कुछ है. परिक्रमा नाही तो कुछ भी नाही. त्यांच्या या उद्बोधनाने माझे डोळे कायमचे उघडले. तिथून पुढे मी कधी कोणाला माझी परिक्रमा पूर्ण होऊ दे असा आशीर्वाद मागितला नाही. अविरत परिक्रमा हेच जीवनाचे सार आहे. बाबांचा आश्रम सोडायची इच्छा होत नव्हती. बाबा म्हणाले, तुम्हाला आवडले तर आमच्या आश्रमात येऊन राहा. तिकडे तशी पण फारशी सेवा होणार नाही. परंतु हे योग्य ठरले नसते. त्यामुळे मी पुन्हा एकदा हनुमान मंदिराकडे जायला निघालो. जवळजवळ असलेल्या आश्रमांमध्ये समन्वय असणे फार गरजेचे आहे. त्यांचे वर्तन स्वतंत्र साम्राज्यांचे असू नये. ते धर्माच्या वाढीसाठी फारसे हिताचे नाही. असो. रात्री जगजीवनदास महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींचे चिंतन करत झोपी गेलो. जागृती आणि निद्रा हे देखील एक अविरत परिक्रमा आपण आयुष्यभर करत असतो. सकाळी उठल्यावर चित्रकूटवाल्या बाबांनी चहाला बोलवले. त्यांनी देखील खूप छान उपदेश केला. हे बाबा कट्टर मोदी भक्त होते. साधूंमध्ये देखील मोदी भक्त आणि मोदी विरोधी असे प्रवाह मला आढळले. विशेषतः मध्य प्रदेशमध्ये आणि गुजरातमध्ये काँग्रेसचे शासन बराच काळ राहिले होते. त्या काळात ज्यांच्या आश्रमांना देणग्या वगैरे मिळाल्या ते लोक शक्यतो उघडपणे मोदींचा प्रचार प्रसार करत नाहीत असे मला जाणवले. बाबांनी जाताना माझे फाटलेले बूट पाहिले आणि त्यांच्याकडे पडून असलेला एक नवीन बुटांचा जोड त्यांनी मला दिला. माझे जुने बूट ज्या स्थानिक कंपनीचे होते त्या स्थानिक कंपनीचा हा नवीन बूट होता. हा वॉकिंग बूट असल्यामुळे मऊ आणि पायासाठी फारच आरामदायक होता. साधूचे आभार मानून आम्ही पुढे निघालो. त्यांचे आभार मानून तिसरा बूट स्वीकारला. आज परिक्रमेच्या 40व्या दिवशी मला माझ्या पायात तिसरा बूट होता. या नवीन बुटामुळे माझ्या पायांना पुन्हा एकदा गती आली. आपण बघू शकताय, हाच तो बूट जो कोठ्या गावामध्ये चित्रकूटवाल्या बाबांनी प्रस्तुत लेखकाला दिला. आज पुन्हा नर्मदा मातेचा काठ धरून चालत राहिलो. इथे नर्मदेचे पात्र दोन्ही बाजूने समान शेती असलेले आहे. इथे एक विचित्र घटना मी अनुभवली. कदाचित नर्मदा माता माझी परीक्षा घेत असावी. बिछुआ घाटासमोर मी चाललो असताना पलीकडच्या तटावर एक माणूस, त्याच्याबरोबर एक स्त्री आणि लहान मुलगी असे चाललेले मला दिसले. माणूस त्या स्त्रीला आणि मुलीला काठीने बेदम चोपत घेऊन निघाला होता. ती छोटी मुलगी अतिशय उच्च रावाने बचाव बचाव असे ओरडत होती. ती घटना पाहून माझे डोके पुन्हा एकदा फिरले. मी या बाजूने त्या माणसाला आवाज देऊ लागलो, अरे नालायका, हिंमत असेल तर मला मारून दाखव. स्त्रियांवर काय हात उचलतोस? माझा आवाज ऐकून तो तिकडून माझ्याशी बोलू लागला. मला शिव्या घालू लागला आणि म्हणू लागला, जा जा, आपल्या वाटेने निघून जा. आणि पुन्हा त्या दोघींना बेदम चोपू लागला. तो काठीने इतक्या निर्दयपणे मारत होता की या काठावर देखील त्या मारण्याचा आवाज येत होता. त्या दोघींचे आक्रोश मला सहन होईनात. मी त्याला शेवटची चेतावणी दिली आणि त्याला सांगितले की आता जर तू थांबला नाहीस तर तू गेलास. त्याने पुन्हा एकदा मला आईवरून शिव्या घातल्या आणि मारहाण चालू ठेवली. मी त्याला म्हणालो, तुला नर्मदा मातेची शपथ आहे. तर त्याने नर्मदा मातेला देखील शिव्या घातल्या. हळूहळू तो पुढे निघून गेला. नर्मदा मातेला शिव्या घातलेल्या ऐकल्यावर मात्र माझा संयम संपला. आता मी ठरवले की परिक्रमा पुन्हा कधीतरी पूर्ण करू. आज याला चांगलाच धडा शिकवायचा. मी माझा दंड कमंडलो दप्तर फेकून दिले आणि नर्मदे हर अशी अर्थ आवरली देत पळतच नर्मदेमध्ये उडी मारू लागलो. पोहत पोहत पलीकडे जायचे आणि त्याला त्याच्या काठीने बेदम मारायचे असे मी ठरवले होते. इतक्यात मला पलीकडून आवाज आला, नर्मदे हर. समोरच्या तटावरच मागून 5 परिक्रमासी येत आहेत असे मला दिसले. मी ओरडून त्यांना सांगितले की पुढे असा एक मनुष्य मारहाण करत चालला आहे, त्याला चांगला धडा शिकवा.
4 तरुण आणि एक म्हातारा असे ते 5 जण होते. तरुणांनी पळतच जाऊन त्या माणसाला गाठले आणि धरले आणि त्याला नुसती समज देऊ लागले. मी इकडून ओरडून सांगितले, त्याला नुसती समज देऊ नका, बेदम चोप द्या, कारण तो नर्मदा मातेला देखील शिव्या घालतोय. हे ऐकल्यावर मात्र मागून पळत येऊन म्हाताऱ्याने त्याच्या डोक्यातच काठी घातली. 5ही जणांनी त्यांच्या काठ्यांनी त्याला मरेस्तोवर चोप दिला. तो इतका रगेल होता की मार खाताना देखील शिव्या घालत होता. त्या बाईने आणि मुलीने समोरच्या तटावरूनच मला हात जोडून नमस्कार केला. शेवटी तो माणूसही गायावाया करू लागला. त्याला नर्मदा मातेची क्षमा मागायला लावा असे मी ओरडून सांगितले आणि मग मी पुढे निघून गेलो. अशा प्रकारे माझी परिक्रमा खंडित होता होता वाचली. ते 5 परिक्रमासे आले नसते तर मी कदाचित पलीकडच्या तटावर पोहोच जायचे ठरले होते. कृष्णा नदी एका दमात पोहत जाण्याची पुन्हा पोहत पार करून पुन्हा माई घाटावर परत पोहत यायचा सराव मला लहानपणापासून आहे. हे पात्र तेवढ्याच मापाचे होते, त्यामुळे कदाचित मला ते जमले असते. आपण बघू शकताय माई घाट किंवा कृष्णामाई घाटावरनं पलीकडच्या शेतावर जाऊन परत यायचं असा प्रयोग आम्ही लहानपणापासून करतो आहे. तर त्या नदीच्या पात्राची रुंदी आणि अगदी तेवढंच माप ठेवून नर्मदेचं आपण चित्र घेतलं आहे. तर तुमच्या लक्षात येईल की साधारण तेवढीच रुंदी आहे. जरा पुढे गेल्यावर मला एक नावाडी दिसला. त्याला देखील मी सांगितलं की जाऊन त्या माणसाला चोप द्यायची व्यवस्था करा. त्याने फोनवरून त्या गावातील नावाडी लोकांना काठावर बोलवले. मी त्या नावाड्याला सांगितले की पुढे तो ज्या ज्या गावात जाईल तिथे त्याला शिक्षा मिळेल अशी व्यवस्था करा. त्याला देखील हा विचार पडला. नर्मदे हर करून मी पुढे निघालो. इथे नर्मदा मातेच्या कृपेने एक सूत्र मला लक्षात आले की समविचारी लोक सगळीकडे उपस्थित असतील तर प्रत्येक ठिकाणी अन्यायाचा प्रतिकार करायला तुम्हाला जायची गरज नाही. तुमच्यासारखाच विचार करणारे लोक सर्वत्र असले की तो प्रतिकार तुम्ही केल्यासारखाच आहे. त्यामुळे आपण सर्वत्र पोहोचून कार्य करण्यापेक्षा आपले विचार सर्वत्र पोहोचवणे तितकेच महत्त्वाचे आहे. मी एक परिक्रमावासी असल्यामुळे मला त्या अमुक अमुक घटनेचा राग आला, परंतु समोर देखील परिक्रमावासी उपस्थित असल्यामुळे त्याला प्रत्युत्तर लगेच देता आले. तिथं अन्य कोणी असते तर कदाचित माझ्यासारखी प्रतिक्रिया त्यांनी दिली नसती किंवा माझे ऐकलेसुद्धा नसते. केवळ एक परिक्रमावासी सांगतो आहे एवढेच लक्षात घेऊन माझ्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी पुढील कार्यवाही केली. ही किती मोठी गोष्ट आहे पहा. संघटनेचे फार मोठे सूत्र आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखारावे नाना देशी विदेशी. आपण अवचिते मरोनी जावे, मग भजन कोणी करावे, या कारणे भजनास लावावे कित्येक लोक. आपल्या समविचारी लोकांची संख्या वाढवणे हे फार महत्त्वाचे आहे आणि आपल्या विचारांना एक प्रतिष्ठा असणे हे देखील आवश्यक आहे. एक परिक्रमावासी आपल्याला सांगत आहे हे तो नावाडी पाहत होता. त्यामुळेच त्या कोळी बांधवाने देखील माझ्या शब्दाखातर त्याच्या बांधवांना फोन करून पुढे त्या नावानं मला पकडण्याची फिल्डिंग लावली. असो, पुढे मी किरखेडा गावामध्ये गहू स्नान करून गुजराती बाबाच्या आश्रमामध्ये भोजन प्रसादीसाठी गेलो. इथे सर्वत्र सुंदर खडे गोटे मिळतात. ते सर्व पाहत चालताना भान हरपून जाते. इथे मला एक हिरव्या रंगाचा स्फटिकासारखं पारदर्शक शिवलिंग मिळालं. गंमत म्हणजे याला डोळे, नाक, तोंड असे स्पष्ट दिसत होते. बॅटरीच्या उजेडामध्ये ते खूप अद्भुत चमकायचे. पिठोरा गावानजीक एक सुंदर झरा होता. त्याचे पाणी अकंठ प्यायलो. ते इतके गोड होते की पोट भरले तरी मनच भरत नव्हते. पोट फुगेपर्यंत पाणी प्यायलो आणि एका लाकडी ओंडक्यावरून तो ओहळ पार केला. एक स्थानिक ग्रामस्थ भेटला. त्याने माझा फोटो काढून मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला. आपण बघतोय हाच तो छोटासा स्वच्छ पाण्याचा ओढा. असे लाकडी पूल नर्मदेकाठी शेकडोनी आहेत. नर्मदेकाठी असे स्वच्छ पाण्याचे झरे देखील अक्षरशः हजारोनी आहेत. ते जलस्रोत स्वच्छ ठेवणे हे आपले फारच मोठे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. नदीमध्ये गाड्या धुणे वगैरे गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. नर्मदा म्हणजे कुठलीही नदी कुठलाही जलस्रोत असं मला म्हणायचं आहे. नदी, नाले, झरे यातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते, याचे भान आपण ठेवले पाहिजे. इथे गाडी धुण्यासाठी ते पाणी वापरणं अत्यंत चुकीचं आहे. त्यातून तेलाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तवंग नदीमध्ये पसरतो, जो मासे आणि अन्य जलजीवांसाठी अत्यंत घातक आहे. शिवाय थेट नदीचे पाणी पिणाऱ्या माझ्यासारख्या लोकांच्या पोटात देखील त्याचा अंश जातो. असो, टिटव्यांची पिल्लं आता अंड्यातून बाहेर पडू लागली होती. त्यांच्या तुरुतुरू हालचाली बघताना फार मजा वाटायची. ती चालताना फार मजेशीर आवाज काढतात. त्यांच्याजवळ आपण गेलो की टिटवी हमखास आपल्या अंगावर हल्ला करते. उलट ती माझ्या मार्गाने शांतपणे चालला असताना अचानक टिटवीने हल्ला केला की मी लगेच आजूबाजूला कुठेतरी त्यांचं घरटं किंवा अंडी किंवा पिल्लं दिसतात काय शोधायला लागायचो आणि हमखास पिल्लं सापडायची. टिटवीची अंडी साधारण असे दिसतात आणि टिटवीची गोंडच पिल्लं बघा. यांची आणि गहू खाणाऱ्या छोट्या पक्ष्यांची मजा पाहत चालताना आनंद मिळत होता. सुगरण, चंडोल, चिमण्या, धानवटवटे, मुनिया इत्यादी जातींचे पक्षी
धान्यासोबतच पिकांवरच्या छोट्या छोट्या अळ्या, किडे आणि गवताच्या बिया प्रामुख्याने खातात. त्यामुळे तण आणि कीड देखील नियंत्रित राहते. ते शेतकऱ्याचे एक प्रकारचे मित्रच आहेत. आज विविध जातींची बदके देखील दिसू लागली होती. पक्षी निरीक्षण, निसर्ग वाचन या माझ्या आवडत्या गोष्टी असल्यामुळं त्या गोष्टींच्या नोंदी देखील वहीमध्ये आपसुकच येतात. सर्वसामान्य वाचकांना कदाचित यातून काही लाभ होणार नाही, परंतु पक्षी अभ्यासकांसाठी या नोंदी महत्त्वाच्या आहेत. असो, थरेली नावाच्या गावामध्ये नर्मदा आणि लेंडी या नद्यांचा संगम होतो. ही नदी मी चालतच पार केली. इथून पुढे हळूहळू नद्यांचे पाणी आटत जाते. या छायाचित्रामध्ये आपण बघतोय नर्मदा आणि लेंडी संगम. हिलाच लेहरा किंवा एरंडी अशी सुद्धा नाव आहेत. स्थानिक लोक मात्र हिला लेंडी असंच म्हणतात. इथं काठावर एक राजराजेश्वरीचं मंदिर होतं. वाटेतल्या सगळ्या मंदिरामधील देवतांचं दर्शन घेऊन पुढे जाणं हा परिक्रमेतील एक विहित कर्तव्याचा भाग आहे. बरेचदा शहरातून आलेले परिक्रमावासी या टाळाटाळ करतात. त्यांना पुढे जाण्याची मरणाची घाई असते. त्यांचे सतत चला पुढे असे चालू असते. पुढे जायचं म्हणजे कुठे जायचं हे लक्षात आलं पाहिजे. पुढे जायचे ते कुठं जायचं आणि कशासाठी जायचं हे ज्याला कळलं तोच खरा. जग पुढे जाते म्हणून आपणही पुढे जाणं असं सगळीकडं काहीसं चालू आहे. राजराजेश्वरी मंदिर आणि मंदिरातला विग्रह आपण बघतोय. थरेरी गावातलं अजून एक मंदिर. थोडंसं पुढे आल्यावर गुजराती बाबांचा आश्रम होता. तिथं भोजनप्रसाद मिळेल असं मला काठावर सांगण्यात आलं होतं. इकडे आश्रमामध्ये गुजराती बाबा गुजरातला गेले होते. गावातील तरुणांनी येऊन स्वयंपाक करण्यासाठी 3 तास लावले. त्यामध्ये बराच वेळ गेला. 3 तास म्हणजे सुमारे 15 किलोमीटर अंतर ते 12 किलोमीटर अंतर. परंतु ते भोजन जे केले ते इतके अप्रतिम होते आणि त्याने एवढ्या प्रेमाने वाढले की बस. उत्कृष्ट बासमती भात होता. नेहमीपेक्षा तिप्पट जेवलो इतका आग्रह करून वाढले जात होते. आपण बघतोय गुजराती बाबा. हा त्यांचा आश्रम आहे. आश्रमामध्ये स्वतः गुजराती बाबा वाढताना आपल्याला दिसतात परिक्रमावासींना. काही तरुण सेवेकरी पण आहेत. इथे एक बिहारी ब्रह्मचारी आपल्या 17 वर्षीय कस्तुरी नामक चेलेला सोबत घेऊन परिक्रमेला आला होता. याचे एक वैशिष्ट्य होते. हा फार मोठ्या मोठ्या गप्पा करायचा. वेदांत, अद्वैत, सिद्धांत यावर मोठ्या मोठ्या लंब्या चौड्या बाता मारायचा. एक प्रकारे तो खरोखर साधू जीवन जगत देखील होता. पायात चप्पल नव्हत्या, अनवाणी चालायचा. अगदी माझ्यासारखेच छाटी हे वस्त्र गुंडाळून चालायचा. पण हे सर्व ज्ञान गांजा मिळेपर्यंत. एकदा का गांजा मिळाला की हा भाऊ वितळला. याने मला माझ्या कपड्यांवरून फार सुनावले. मी सुद्धा वेडा म्हणून पेढा खाण्यात तज्ज्ञ आहे. त्याला वाटले मी चिडून काहीतरी उलट बोलेन, परंतु मी त्याला शरण गेलो असं दाखवल्यावर मग तो फुल सुटला. काय वाटेल ते ज्ञान मला देऊ लागला. त्याला असं वाटले की चला आपल्याला एक नवीन शहरी शिष्य मिळाला. याला किती ज्ञान देऊ आणि किती नाही. थोड्याच वेळापूर्वी साधूचे कपडे गृहस्थी माणसाने घालू नयेत वगैरे सांगणारा मनुष्य आता मात्र माझ्या अवताराचं कौतुक करू लागला. मुळात परिक्रमेचा नियम, माझी सोय आणि माझी सवय या 3 गोष्टींमुळं मी हा वेश धारण केलेला होता. हे मागे एका स्वतंत्र प्रकरणामध्ये आपल्या सगळ्यांना सांगितलेले आहेच. मला अधिक चिंता लागली होती ती त्या साधूबरोबर असलेल्या छोट्या मुलाची. इतरांशी बोलताना आवाजवी कृत्रिम आर्जवी भाषेमध्ये बोलणारा हा बाबा त्या चेल्यावर मात्र वसावसा खेकसायचा. त्याने थोडक्यात स्वतःचे सामान उचलण्यासाठी हरकाम्या म्हणून या कस्तुरी नामक मुलाला सोबत घेतले होते. तो त्याच्याकडून हातपाय चेपून घेत असे, डोकं चेपून घेत असे. अखेरीस न राहून त्याला तंबाखू आणि गांजावरून फुल झापला. त्याला लागलेल्या व्यसनांना तो आध्यात्मिक मुलामध्ये पाहत होता. व्यसनाधीन माणसाचे एक वैशिष्ट्य असते. असे म्हणणे योग्य आहे हे समजून सांगण्यासाठी तो कुठल्याही स्तराला जाऊन प्रतिवाद करू शकतो. तो म्हणायचा हे सर्व केल्याशिवाय परिक्रमा करता येणे शक्य नाही. मग मी त्याला म्हणायचो अरे मग माझे काय सुरू आहे, मी सुद्धा परिक्रमाच करतोय ना. मी करतोय म्हणजे नर्मदाबाई आपल्याला करवते. मग मला कसं बरं चालतं येतं व्यसन केल्याशिवाय. तुला असे काय वेगळे दिलं आहे की ज्याच्यामुळे तुला व्यसन करणं आवश्यक आहे. उलट मी तर अशा काही भयानक मार्गाने आलो आहे की जिकडून व्यसनी माणूस जाऊ शकत नाही. पण हा बाबा काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला सुधारणे अशक्यच होते. माझा प्रयत्न चालला होता त्या 17 वर्षाच्या मुलाला याच्या तावडीतून सोडवण्यासाठी. याच्या सततच्या आरडाओरड्यामुळं आणि धाकधपटशामुळं तो बिचारा कोमेजून गेला होता. त्या मुलाची या बाबाच्या तावडीतून लवकरात लवकर सुटका करणे अतिशय आवश्यक होते. असल्या दांभिक गुरूकडून लाभ होण्याऐवजी नुकसानच अधिक. असो, आज चालण्यातली मजा निघूनच गेली होती. एकंदरीत इथे 3 तास थांबलो होतो आणि पोटाला तडस लागेपर्यंत जेवलो होतो. त्यामुळे रिक्षावरपर्यंत पोचता येणं अशक्य होतं. इथे ककरा घाट नावाचा एक घाट आणि पूल लागला. हा आपण बघतोय ककरा घाटाचा पूल. ओशो रजनीश यांची जन्मभूमी गाडरवाडा इथं हा पूल आहे.
ककराघाटची पाटी. इथून पुढे गेल्यावर एक मोठा जलौसा प्रकल्प आहे. NTPC हाऊस, पंप हाऊस असं त्याचं नाव आहे. अशी एक मोठी भिंत आहे. नर्मदेच्या या काठावरून त्या काठापर्यंत जाणारी जाडजूड मोठी काँक्रीटची भिंत बांधली आहे आणि त्याच्यावरून वाहणारं पाणी, नर्मदा जल खूपच सुंदर दिसतं. या प्रकल्पामुळे तुम्हाला नर्मदेचा किनारा काही काळ सोडावा लागतो. इथं पंप हाऊसला लागून मागे एका तरुण देवी उपासक साधनाने स्वतःचा मोठा 3 मजली आश्रम उभा केलेला आहे. पितांबरी देवी आश्रम असं त्या आश्रमाचं नाव आहे. रात्री रोषणाई केल्यावर आश्रम काहीसा असा दिसतो. ककरा घाटावर दीपोत्सव केला आहे स्थानिक लोकांनी, त्याचं चित्र आहे. या चित्रामध्ये लाल रंगाचे वस्त्र परिधान करून बसलेले जे साधू आहेत, तोच हा देवी उपासक तरुण साधू. या साधूची अनेक तरुण शिष्यमंडळी सतत त्याच्या आजूबाजूला असायची. मी याच्या आश्रमासमोर निघून गेलो होतो. इतक्यात मला एका शिष्याने आवाज देऊन आतमध्ये बोलवले. खरं तर आवाज मला दिला होता, परंतु माझ्या मागून येणारा बिहारी आणि त्याचा चेला हे दोघं देखील आत येऊन बसले. बिहारी थेट आतमध्ये निघाला होता. मी अंगणामध्ये बसलो. साधू बिहाराला बाहेर घेऊन आला. इथे त्यांनी अतिशय सुंदर असा फळांचा रस, भरपूर फळं आणि अल्पोपहार आम्हाला दिला. गरम गरम मसाला दूध देखील दिले. तो साधू अतिशय तेजस्वी होता, मितभाषी होता. शिष्यांवर त्याचा चांगला पगडा होता. तुम्हाला अजून काय हवे वगैरे त्यांनी मला विचारून घेतले. मला काहीच नको होते. उलट मीच त्याला मला सापडलेली काही शिवलिंग दिली. तो म्हणाला, मी देवीचा उपासक आहे, मला या शिवलिंगांचा काय उपयोग. आणि त्याने ती शिष्यांना माझ्यासमोर वाटून टाकली. इतक्यात मला आठवले की मला एक वेगळेच स्फटिकाचे शिवलिंग सापडले. ते मी त्याला दाखवले. ते पाहता क्षणी त्याच्या चेहऱ्याचे भाव बदलले आणि त्याचा आनंद गगनात मावेना. तो म्हणाला, अरे हा तर माझ्या पितांबरी देवीचा तांदळा आहे. हा अतिशय दुर्मिळ असतो, तुला कसं काय मिळाला. मी म्हणालो, कदाचित तुला देण्याकरता नर्मदेने मला दिला असेल, ठेव तुलाच. साधूला फार आनंद झाला. तो अजून बऱ्याच गोष्टी देव करत होता, पण मी काहीही न घेता तिथून निघालो. बिहारी आणि चेला तिथेच मुक्काम करायच्या तयारीला लागले होते, परंतु त्यांना त्या साधूने अक्षरशः घालवून दिले. मी स्वतः पाहिले. साधूंना माणसाची खूप चांगली पारख असते हे मी वेळोवेळी अनुभवले. निघताना एका शिष्याने आमचे एकत्र फोटो काढले आणि माझा क्रमांक मागू लागले. माझ्याकडे फोन नाही सांगितल्यावर त्यांनी मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर हे सारे फोटो पाठवून दिले. आपण बघू शकता, राकेश शर्मा असं त्या साधूचं नाव आहे. त्या पितांबरी देवीच्या उपासक साधूसोबत प्रस्तुत लेखक त्या बंगल्याच्या दारात उभा आहे. या साधूमुळे मला पितांबरी देवीविषयी अधिक माहिती कळाली. पितांबरी या प्रसिद्ध पावडर ब्रँडचं नाव देखील याच देवीवरून ठेवलेलं आहे. त्यामुळे आजपासून मी नवीन घोषवाक्य डोक्यात ठेवले. नर्मदेच्या किनारी कृपा करी पितांबरी, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.